रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेत आहोत. वाडीतील काही मुलांनी आवलीकडे येऊन सांगितले की एका वृद्ध महिलेने कपडे मागितले आणि तुकारामांनी दोरीवरील कपडे काढून तिला नेऊन दिले. आवलीने जेव्हा मुलांकडून ही घटना ऐकली तेव्हा तिची संसारातील आसक्ती पुन्हा जागृत झाली व ती म्हणाली, माझ्या पतीला घरी परत येण्यासाठी मी विनवणी केली, त्याचा परिणाम म्हणून ही संकटे माझ्यावर कोसळत आहेत. घरात धान्य भरडून खाऊन कसे तरी आजपर्यंत दिवस घालवलेत. ह्याला घराची काहीच चिंता नाही. दुसऱ्यांसाठी सर्व काही करेल पण स्वतः भीक मागून खाईल. मी ह्याला वचन देऊन घरी आणले आणि त्याचे ऐकून सर्व दान करून टाकले. त्या काळ्याच्या चरणांचे चिंतन कर, तो तुला अन्न वस्त्र पुरवेल. या उपदेशावरही विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे रात्री 2 वेळा त्या काळ्याच्या चरणांची आठवण पण केली. त्याची तात्काळ प्रचिती आली की सर्व काही होते नव्हते तेही गेले. आवलीने एक मोठा दगड डोक्यावर घेतला व रागाने ती मंदिराकडे गडबडीने निघाली. त्या काळ्याच्या पायावर हा दगड घालून त्याच्या पायांचा चकणाचूर करेन असा तिचा दृढ निश्चय होता आणि या निश्चयाने ती रागाने मंदिराकडे निघाली. हा तिचा निश्चय पाहून प्रत्यक्ष पांडुरंगही थरथर कापू लागले. रुक्मिणीने आवलीला पाहिले व तिला म्हणाली, अगं हे काय करतेस? आवली म्हणाली, त्या काळ्याच्या पायांचा चकणाचूर करून टाकते. तुझा पती विनाशकारी आहे. काल रात्री तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या काळ्याच्या चरणांची 2दा आठवण केली, परंतु माझ्या नशिबी दारिद्र्य आले. मी होते ते सर्व ब्राह्मणांना दान करून टाकले आणि उरलेले कपडे सुद्धा माझ्या पतीने एका वृद्ध स्त्रीला दान करून टाकले. आता माझ्याकडे अन्न वा वस्त्र काही नाही आणि माझा पती या काळ्याच्या नादाला लागून वेडा आहे. त्याचे संसारात काही लक्ष नाही, म्हणून मला राग आला आहे. हे ऐकून रुक्मिणी म्हणाली, तुझ्या योगक्षेमाची काही काळजी करू नकोस. रुक्मिणी मातेने आवलीला सोन्याच्या काही मोहरा व साडी चोळी दिली. ती साडी चोळी परिधान करून आवली मंदिरातून घरी परतली. तुकारामांनी घरी येऊन हे सर्व पाहिले. त्यांनी ब्राह्मणांना बोलावून पांडुरंगाने दिलेल्या सोन्याच्या मोहरा वाटून टाकल्या आणि उदासीन भावनेने भगवंतांच्या भक्तीमध्ये सर्वस्व अर्पण केले. तुकारामांची स्थिती निरपेक्ष होती. तुकारामांच्या हातावर कोणी पैसे दिले तरी ते त्याचा स्वीकार करीत नसत. तुकाराम गृहस्थ होते. त्यांना 2 मुलगे व 3 कन्या होत्या. थोरल्या मुलीचे नाव होते काशीबाई, दुसरीचे नाव होते भागीरथी आणि तिसरीचे नाव गंगाबाई. ह्या 3ही मुली आता लग्नाच्या वयाच्या झाल्या होत्या. आवलीला आता त्यांच्या लग्नाची चिंता लागली होती. ती तुकारामाला चिंतातूर होऊन म्हणाली, आपल्या 3ही मुली आता लग्नायोग्य झाल्या आहेत, याचा विचार करा. आवलीचे हे बोलणे ऐकून तुकाराम घराबाहेर आले. त्यांच्याच जातीची काही मुले तिथे खेळत होती. त्यांना घेऊन ते घरी आले. त्या दिवशी विवाह मुहूर्त होता. तुकारामांनी काही वैष्णव व ब्राह्मणांना बोलावून वधूवरांना अंगाला हळद लेपून त्याच ठिकाणी त्या मुलांबरोबर आपल्या 3ही मुलींचा विवाह लावून दिला. दूध भाताची खीर करून सर्व उपस्थितांना भोजन दिले. दुसऱ्या दिवशी त्या मुलांच्या वडिलांना या विवाहाबद्दल कळले. 3ही घरचे लोक वऱ्हाड घेऊन देहूला आले. काही सात्विक भाविकांच्या मदतीने हा विवाह सोहळा 4 दिवस चालला. सर्व देहूवासी आनंदात होते. ज्यांनी भगवंतालाच आपला सखा बनविले आहे तो सर्व विश्वावर कृपा करतो आणि आपल्या चरणांचा आश्रय घेतलेल्या भक्तांना भगवान श्रीकृष्ण कधीही भवसागरात बुडू देत नाहीत. मग तुकारामांसारख्या प्रिय भक्ताचे काय? मोसे, गाडे आणि जांभुळकर अशा 3 घराण्यांना तुकारामांनी आपल्या नात्यांनी जोडले, तरी प्रपंचामध्ये ते अणुमात्र गुंतून पडले नाहीत. त्यांना आपल्या देहाचा पूर्ण विसर पडला होता. दिवसेंदिवस तुकारामांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकून भाविक लोक त्यांचा आदर व सन्मानही करू लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्यांची ख्याती पोहोचली. राजे तुकारामांच्या दर्शनासाठी उत्सुक झाले. एकदा तुकाराम आळंदीमध्ये कीर्तन करीत असताना लोह गावावरून काही ज्ञानी विरक्त वैष्णव भक्त तेथे आले. तुकारामांच्या चरणाशी विनम्र निवेदन करीत ते म्हणाले, स्वामी, लोहगावला येऊन आमचे गावी हरिनामाचे पवित्र कीर्तन करावे. त्यांची अशी प्रामाणिक इच्छा पाहून तुकाराम म्हणाले, आपल्या सेवेसाठी मी निश्चित येईन. सर्व लोहगावकरांना तुकाराम आपल्या गावी येणार असल्याचा अति आनंद झाला. त्यांनी जय्यत तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी लोहगावकरांनी उत्साहात तुकारामांचे स्वागत केले. त्यांनी कीर्तनासाठी भव्य मंडप उभारला. चहूबाजूंनी सजावट केली. हजारो भाविकांची बसण्याची सोय तेथे केली होती. दररोज रात्री तुकारामांनी या ठिकाणी लोकांचे हृदय परिवर्तन होईल अशी कीर्तने, प्रवचने केली. टाळ, मृदुंग, वीणेच्या दिव्य ध्वनीने आसमंत भरून गेला. तुकारामांची प्रासादिक वाणी ऐकून भाविक लोकांचे हृदय व कान तृप्त होत असत. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत असत. कीर्तनात निद्रा किंवा आळस येत नसे. तुकारामांचा भगवत प्रेम पूर्ण प्रत्येक शब्द तितक्याच तन्मयतेने भाविक भक्त ऐकत असत. असा दिव्य सोहळा ब्रह्मादिक देवतांनाही दुर्मिळ होता. रात्रभर कीर्तन केल्यावर सूर्योदयाच्या वेळी पांडुरंगाची आरती होत असे. असा कार्यक्रम जवळजवळ 1 महिना लोहगाव येथे चालला होता. लोहगावामधील वास्तव्यात एके दिवशी एका वृद्ध ब्राह्मण विधवा स्त्रीने तुकारामांना आपल्या घरी कीर्तन व प्रसादासाठी आग्रहाने निमंत्रण दिले. तिची प्रामाणिक सप्रेम विनंती पाहून तुकारामांनीही तिला होकार दिला. त्या स्त्रीने मोलमजुरी करून मिळवलेल्या पैशातून 10 ब्राह्मणांना पुरेल एवढे भोजन तयार केले. अचानक तिच्यासमोर एक संकट उभे राहिले. तिची झोपडी एका मोठ्या वाड्याच्या भिंतीला लागून होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी भरून ती भिंत कोणत्याही क्षणी तिच्या झोपडीवर पडण्याची शक्यता होती. तुकारामांजवळ येऊन ती स्त्री रडत रडत सांगू लागली, माझ्या झोपडीलगतची भिंत कोणत्याही क्षणी पडण्याच्या अवस्थेत आहे. आपल्या सर्वांसाठी मी स्वयंपाक तयार करून ठेवला आहे. काय करावे समजत नाही. माझ्यासमोर मोठे संकट येऊन ठाकले आहे. तुकाराम तिला अभय देत म्हणाले, काही काळजी करू नकोस. तुझे चित्त पांडुरंगाच्या चरणी स्थिर ठेव. भगवंत काळजी घेतील याबद्दल कोणताही संशय मनात बाळगू नकोस. तुकाराम आणि काही भक्त तिच्या झोपडीत भोजन करण्यासाठी आले. आदराने त्यांचे स्वागत करून तिने त्यांची सेवा केली. त्यांचे भोजन झाल्यावर तुकारामांनी तिला त्वरित भोजन करण्यास सांगितले. तिचे भोजन झाल्यावर सर्वांनी मिळून घरातील सामान बाहेर काढून ठेवले. त्या क्षणी ती भिंत कोसळली. सर्वांनी ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तुकारामांनी सर्व गावकऱ्यांकडे त्या वृद्ध महिलेसाठी एक घर बांधून देण्याची इच्छा व्यक्त केली आणि गावकऱ्यांनी तिच्यासाठी घर बांधून दिले. ज्यांच्या घरी संत आपले चरण ठेवतात त्या घरातील सर्व विघ्ने दूर पळून जातात. कारण श्रीहरी सुदर्शन हाती घेऊन त्यांचे नाना प्रकारे संरक्षण करत असतात. त्या रात्रीही तुकारामांनी नेहमीच्या उत्साहात प्रेमाने कीर्तन केले. 1 महिन्यांच्या वास्तव्यानंतर वैष्णव भक्त तुकारामांनी लोहगाव सोडले. ज्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढते त्या ठिकाणी विरक्त वैष्णव फार काळ राहत नाहीत. तुकारामांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. जसे शुक्ल पक्षातील चंद्राचे तेज दररोज वाढत जाते तशी त्यांची प्रसिद्धी वाढू लागली. चंद्राचा प्रकाश पाहून सर्वसामान्य जन आनंदित होत असतात. पण चोराच्या हृदयात भीती दाटून येते. त्याला शीतल चांदणेही असह्य होते. त्याचप्रमाणे तुकारामांची कीर्ती ऐकून सामान्य लोकांना त्याचा आनंद वाटत असे. पण निंदक, दुर्मती, द्वेषी लोकांना त्यांचा संताप येत असे. ज्यांना आपल्या ज्ञानाचा, वयाचा, अधिकाराचा, पैशाचा, प्रतिष्ठेचा, जातीचा, कुळाचा, सौंदर्याचा अहंकार असतो त्यांना वैष्णव संतांचा उपदेश आवडत नाही. जशी कावीळ झालेल्या रोग्याला ऊसही कडू लागतो तशी त्यांची अवस्था असते.
अशा व्यक्तीला शुद्ध वैष्णव भक्तांचा गौरव सहन होत नाही. त्या काळी रामेश्वर भट्ट नावाचा एक ब्राह्मण वाघोली येथे राहत असे. त्यांनी वेदशास्त्रांचे अध्ययन केले होते, म्हणून त्याला राजमान्य ही पदवीसुद्धा त्या काळच्या राजांनी बहाल केली होती. रामेश्वर भट्टांनी तुकारामांची वाढत असलेली प्रतिष्ठा कोणाकडून तरी ऐकली. त्यांच्या हृदयात तुकारामांबद्दल द्वेष उत्पन्न झाला. तो रागाने म्हणाला, सगळीकडे पाखंड माजले आहे, यावर काहीतरी उपाय योजला पाहिजे आणि तुकारामाला देहू गावातून हाकलून त्याला अपमानित केले पाहिजे. अशी मनात योजना करून राजदरबारात असलेल्या आपल्या प्रभावाचा फायदा घेऊन तुकारामांविरुद्ध कोर्टात तक्रार केली. रामेश्वर भट्ट म्हणाले, तुकाराम शूद्र कुळात जन्माला येऊन सुद्धा वेदश्रुतीचा प्रचार करतो. हरिकीर्तन करून सात्विक लोकांना त्याने वश करून घेतले आहे. याचा परिणाम म्हणून ब्राह्मणही त्यांना नमस्कार करतात. याचे मला फार वाईट वाटते. वेदातील सर्व मार्ग बाजूला सारून हा फक्त हरिनाम कीर्तनावर भर देतो. यांनी जनमानसात फक्त श्रीकृष्ण भक्ती स्थापित केली आहे. मला तर हे निव्वळ पाखंड वाटते. ही रामेश्वर भट्टाची तक्रार ऐकून पुण्याच्या ग्रामाधिकाऱ्याने देहूच्या पाटलांना निरोप पाठविला की तुकारामांना देहू गावाबाहेर हाकलून द्या. काही ग्रामवासियांनी ही गोष्ट तुकारामांना सांगितली. तुकारामांनी पांडुरंगाच्या चरणी आश्रय घेऊन त्यांच्या करुणेची याचना केली. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावचे हे लोक, आता घाली भीक कोण मज. आता येणे चवी सांडली म्हणती, निवाडा करीती दिवाणांत. भल्या लोकी यांस सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. पांडुरंगा आता मी काय खावे, गावात कोणाच्या आश्रयाला जावे. मला या गावात आता भिक्षा तरी कोण घालणार. या गावच्या पाटलांसह सर्व लोक माझ्यावर रागावले आहेत. सर्वजण मला उद्देशून म्हणतात, याने वैदिक पद्धत सोडून दिली आहे आणि याचा निवाडा आता सरकारकडून झाला पाहिजे. मी चांगल्या लोकांना माझी हकीकत सांगून पाहिली, पण माझ्यासारख्या दुर्बलाचा त्यांनी घात केला. अशा लोकांची संगत बरी नव्हे, म्हणून मी विठोबाला शोधत जाईन. अशी कृपा याचना करीत तुकाराम श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करू लागले. त्यांनी विचार केला की आता आपण स्वतः जाऊन रामेश्वर भट्टला वाघोली येथे भेटावे. ताबडतोब देहूपासून निघून वाघोली येथे रामेश्वर भट्ट यांना भेटण्यास तुकाराम आले. रामेश्वर भट्टासमोर आल्यावर तुकारामांनी त्यांच्यासमोर निसंकोचपणे दंडवत केला. त्यानंतर सप्रेम हरी कीर्तन करत पांडुरंगाच्या स्तुतीपर अभंग म्हणू लागले. त्याला प्रतिसाद म्हणून रामेश्वर भट्ट म्हणाला, तू जातीने शूद्र आहेस. तुझ्या कवितांमध्ये वेदशास्त्रांचे वर्णन असते. तुला असे करण्याचा अधिकार नाही. मला तुझे हे वागणे शास्त्राविरुद्ध आहे असे वाटते. यामुळे बोलणारा व ऐकणारा दोघेही नरक यातना भोगतात असा शास्त्रांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी आजपासून कविता करणे बंद कर. हा रामेश्वर भट्टचा आदेश ऐकून तुकारामांना आनंद झाला. त्यांनी विचार केला, मला प्रत्यक्ष पांडुरंगच रामेश्वर भट्टाच्या मुखातून आज्ञा देत आहेत, कारण व्यर्थ बडबड करून मी माझ्या वाणीला कष्ट देत आहे. तुकाराम रामेश्वर भट्टाला नम्रतेने म्हणाले, आपण ब्राह्मण आहात, प्रत्यक्ष भगवंतांचे मुख आहात. आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी आजपासून कुठल्याही प्रकारचे काव्य करणार नाही. पण आत्तापर्यंत लिहिलेल्या कवितांचे काय करू? तुकारामांच्या या प्रश्नाला उत्तर देताना रामेश्वर भट्ट म्हणाले, आत्तापर्यंतचे सर्व लिखाण तू स्वहस्ते नदीच्या पाण्यात नेऊन बुडवून टाक. तुकाराम म्हणाले, आपल्या आज्ञेचे मी अवश्य पालन करीन. तुकाराम तातडीने देहूला परत आले. लगेच मंदिरात जाऊन अश्रुपूर्ण नयनाने पांडुरंगासमोर साष्टांग दंडवत केला.
नंतर नम्रतेने हात जोडून प्रार्थना करू लागले. ते म्हणाले, सर्व करता रुक्मिणीवरा विठ्ठला, आपल्या आज्ञेने असंबद्ध वाकडे तिकडे काही शब्द लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि आता ते पाण्यात बुडवून टाकावे ही आपलीच इच्छा. त्या रात्रीही तुकारामांनी नेहमीच्या उत्साहात प्रेमाने कीर्तन केले. तुकारामांनी सर्व वह्या एकत्र केल्या, त्यावर वजनदार दगड ठेवून कापडामध्ये बांधल्या. नंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये पांडुरंगाच्या नावाचा गजर करत खोल सोडून दिल्या.